नाम ध्यान अनुसंधान, आणि त्याच्याशी हे स्वतःशी बोलणं आहे की श्वास आत घेतो जगण्यासाठी, शक्तीसाठी, पण बाहेर सोडतो जीवनासाठी. आपण जीवन हे जगण्याच्या संघर्षातून गळून गेलेलं आहे. जसं पाणी घेतलं की पाणी गळतं, रेती घेतली की रेती गळते, तसं आपलं जीवन जगण्यातून गळून पडायला लागलेलं आहे. बरोबर लक्षात घ्या. जीवन जगणं कशासाठी? देहासाठी. जीवन कशासाठी? मन बुद्धी चित्त यांच्यासाठी. हे गुरु वगैरे सगळा जीवनाचा भाग आहे, आणि अन्न वगैरे उपभोग वगैरे हे सगळं जगण्याचा भाग आहे. जगणं वाईट कोण म्हणेलो? जगलंच नाही तर जीवन कोणाचं असणार आहे? भूताचं नाही. म्हणून जगणं हे आहेच, पाय आहे. जीवन करी जीवित्वाचा अर्थ तुम्हाला आता कळला असेल की हे जे तुम्ही अन्न खाताय हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि ते सेवन करताय हा यज्ञ आहे, यज्ञकर्म. मग पूर्ण ब्रह्म आणि यज्ञकर्म जर असेल तर प्रत्येक कवळ म्हणजे प्रत्येक श्वास हा तुम्हाला जीवनाचा आनंदानुभव दिलाच पाहिजे त्या श्वासानं, तरच जीवन करी जीवित्वा. जीवित्व म्हणजे लिव्हिंग, जीवन म्हणजे लाईफ. हाच विचार समर्थांच्या अनेक ठिकाणी येतो. एक करुणाष्टक आपण म्हणतो, सुरुवातच आहे, तुझिया वियोगे जीवित्व आले. बघा, शरीर पांगे बहुदुःख आले. शरीराचा संबंध दुःखच येणार आहे, आणि तुझा वियोग जीवित्व येणार आहे. फक्त शरीर 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 भोग 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 केले की आपण फक्त जगत असतो. लिव्हिंग लिव्हिंग, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, स्टाईल ऑफ लिव्हिंग. व्हॉट अबाउट स्टँडर्ड ऑफ लाईफ, स्टाईल ऑफ लाईफ? हे सगळे चेंज स्टाईल म्हणतात ना, त्याच्यात फार थोडा भाग लाईफचा असतो, लिव्हिंगचाच भाग असतो. हे खाता ते खाऊ नका, पण हे पांढरे पदार्थ टाळा. व्हॉट्सॲपवर तर किती निरनिराळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला असतात. जगण्यासाठी आहे ते. आणि केवळ जगणं हा अगदी कुठल्याही माणसाचा उद्देश असतोच असं नाही, असू नये आणि नसलाच पाहिजे. केवळ जगायचं. बारीकपणे तुम्ही आज विचार करा. आम्ही खूप विचार केल्यानंतर आम्हाला कळलं, आपल्यापैकी अनेकांची, म्हणजे मी धरतो मी स्वतःला त्याच्यात, जगणं चालू आहे, जीवन गळून पडतं. काही व्हॅल्यूज, आपली ही उपासना आहे ना, म्हणून आपण म्हणतो ना सालवार, आपण बऱ्यापैकी सालवार आहोत, आपण शांत आहोत. हे सगळं घडतंय. आता गेल्या 2 महिन्यानंतर आपण भेटतोय. 2 महिन्यानंतर ही वास्तूशी संबंधित असलेली लोक, त्यांच्या जीवनात किती घटना घडलेल्या आहेत. गोव्यात किती घटना घडलेल्या आहेत. आपल्या देशात आणि जगात किती घटना घडलेल्या आहेत. आपल्या जगण्यात आणि जीवनात किती घटना घडलेल्या आहेत. विचार करूया. आणि या पार्श्वभूमीवर आपण अध्याय 2 सुरू करूया अभंग ज्ञानेश्वरीचा. सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणला जातो, कारण हा तत्त्वज्ञानाचा अध्याय आहे. तत्त्वज्ञान म्हणलं की जरा ते कंटाळवाणंच असतं. आपण हलकं फुलकं असं त्याचं विवरण करूया. पण एक लक्षात घ्या की काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झालेच पाहिजेत. म्हणून पहिले जे काही श्लोक आहेत ते आपण घेतलेलेच नाही आहेत. कुठला श्लोक घेतला आहे? नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंत. आता सांगितलं स्त्वन ए तत्वदर्शीभी, ज्ञानीनच तत्वदर्शीभी. ते खरे आहेत, तत्वदर्शी आहेत, तत्वज्ञ आहेत. आणि तत्वज्ञ हा ड्राय फिलॉसॉफर नाही आहे, ज्याला आपण वॉल्टेअर म्हणतो. वॉल्टेअर बसल्याने विचार करतोय, काही उपयोग नाही आहे. म्हणून मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पोरो, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरे. पुढे म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, परी ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत, नुसते संत करतात, राधे राधे वगैरे चालू असतं, त्यांना ते सगळं कळेल असं नाही आहे. तत्वज्ञ संत, त्यांना सगळीकडे राम दिसतो, सगळीकडे त्यांना विष्णू दिसतो, सगळीकडे चैतन्य भरलेलं दिसतं. आणि सगळीचकडे जर चैतन्य भरलेलं तर मी दुःखी का हो? मी स्वतःला पराभूत का मानू? नकारात्मकतेकडे इथे तोच विचार. ना सतो विद्यते भाव. जी वस्तू नसते ती नसतेच, ती कधी असणार नाही आहे. उदाहरणार्थ देह. देह हा नसणारच भाग आहे. ज्याला आकार धारण केला त्याला एका बाजूनी मृत्यू आणि दुसऱ्या बाजूनी प्रारब्ध आलंच म्हणून समजा. प्रारब्ध अगदी कणाकणाला आहे हो. हे मोठा धुळीचं वादळ आल्यासारखं झालं आणि एखाद्याच्या डोळ्यात कण जातो आणि तो लाल होतो आणि त्याची महत्त्वाची संधी चुकू शकते. एखादी नोकरी किंवा मुलगी
बघायला जाणार असेल तर हे लाल डोळा असलेला तो एक कण आहे. त्या कणाला प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध ह्याच्या प्रारब्धाशी जोडलेलं आहे. हे संपूर्ण विश्व इंटरकनेक्टेड आहे, लक्षात ठेवा. इंटर रिलेटेड आहे, हे प्रॅक्टिस केलं पाहिजे. इंटरकनेक्टेड आहेच, मी काय करणार आहे त्याच्यात. इट इज इंटरकनेक्टेड. म्हणजे आपण कितीदा तरी बघितलीत उदाहरणं निरनिराळी, की तुम्ही स्वतःच्या बागेतलं फूल जरी तोडलं तरी दूरचा तारा दुखावला जातो. अरे रे, त्याला वाईट वाटतं. कारण तुम्ही तोडल्यानंतर जो देठ हलतो त्या देठाची जी व्हायब्रेशन्स म्हणजे कंपनं किंवा स्पंदन आहे ती कमी कमी होत जाईल, पण त्या ताऱ्याला कळतात ते. इतकं इंटरकनेक्टेड आहे. इंटरकनेक्टेड हा कोणाचा विज्ञानाचा शब्द आहे, आपल्या आत्मज्ञानाचा शब्द काय, इंटर रिलेटेड. संत इंटर रिलेटेड शब्द वापरतात. आता विश्वात्मके देवे, सगळं जग हे रिलेटेड आहे. भूता परस्परे मैत्र पडो जीवांचे. मैत्र रिलेशनशिप आहे, इंटर रिलेटेड. आपण सध्या इंटर रिलेटेड किती राहिलो आहे विचार करा. इंटर कनेक्टेड विचार करूच नका. वी आर इंटर कनेक्टेड. यांना मोबाईल घेतला तर मी वापरो न वापरो, पण मोबाईलमधले सगळे चॅनल, सगळी इन्फॉर्मेशन माझी आहे. सगळ्या त्या साईट्स चांगल्या वाईट सगळ्या आहेत आणि सगळे नंबर जोडू शकतो की मी, त्याला जर विशिष्ट असेल तर. सो कनेक्शन, कनेक्टिव्हिटी, इंटरकनेक्टेडनेस विचारच करून नका. वी आर इंटरकनेक्टेड. जसं ग्रॅव्हिटेशन आहे की नाही कशा चर्चा करता, त्याला नाव निराळ द्या. आपण संस्कृतमध्ये गुरुत्वाकर्षण म्हणतो, पण गुरुत्वाकर्षण आहे त्याला तो शब्द दिला गेला, त्याच्या आधीपासून गुरुत्वाकर्षण होतंच. मी कोण सांगणार गुरुत्वाकर्षण, नाव बदल. अनुभव तोच आहे की मी सगळेजण खाली ओढलेले आहोत आणि त्यामुळे सगळं जग टिकलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड. आज येताना सहज आम्ही भीमरूपी म्हणत होतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की भेदिले शून्य मंडळा अनंत कोटी ब्रह्मांड नायकापेक्षा मला हे फार महत्त्वाचं वाटलं. अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही शक्ती आहे, पण भेदिले शून्य मंडळ ही कृती आहे. शून्य मंडळाला भेदल्याशिवाय अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा अनुभवच येत नाही. आपण घोषणा करतो, नक्की काय वाईट आहे, जितकी जोरात करू. आता तर काय प्रत्येक शब्द चालू असतं. ते घोषणा ही मी मुद्दामून शब्द घेतले नाहीत, कारण ह्याचा घेतला तर तुम्हाला राग येईल, त्याचा घेतला तर त्याला राग येईल. पण हाच प्रकार आहे. घोष आहे, घोष. घोष काय, की जय, की जय, की जय. आपण म्हणतो ना, पुढलं नाव कुठलं घाला, हिटलर घातला ते की जय. जो हे आहे ना, आपण ज्याला क्राऊड म्हणतो, क्राऊडला इंटेलिजन्स नाही आहे. क्राऊडला डिस्क्रिमिनेशन म्हणजे विवेक नाही. अरे आपण कुणाचं नाव घेतोय बघा तुम्ही. म्हणून आपण विचार कशाचा करायचा, जीवन जगायचं, इंटर रिलेशनशिप्स तयार करायच्या. कुठून सुरुवात करूया, माझ्यापासून. माझ्या घरातल्या सगळ्यांची रिलेशनशिप पॉझिटिव्ह आहेत का, इक्वली पॉझिटिव्ह आहेत का, इक्वी डिस्टंट आहेत का, आणि प्रत्येक वेळी रिलेशनशिप नवी वाटते का. नाहीतर सकाळी चांगलं असतं कारण काहीतरी आणायला सांगितलेलं असतं, कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे तेव्हा ही साडी काही, सकाळी रिलेशन चांगलं असतं आणि संध्याकाळी जर ते आणलं गेलं नाही, ते डिस्टन्स वाढलं, तोंडाची दिशा बदलली, हे सगळं घडतं. रिलेशनशिप स्वतःपासून सुधारायला सुरुवात करूया. नंतर रिलेशनशिप्स म्हणजे नाती. नको तर नुसती नाती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा. जसं घराला नुसत्या भिंती नकोत, तसं नात्यांना नुसती नाती नकोत. आपण म्हणून नाती गोती शब्द वापरतो. गोती म्हणजे गोत्यात आणणारी नाती, हा एक अर्थ झाला. एरवी गण गोत, गोत म्हणजे गोत्र. एका गोत्राचे आहोत म्हणजे आम्ही नातेवाईक आहोत. आपण दाईजी वगैरे निरनिराळे शब्द वापरतो. गोत म्हणजे गोत्र. पण आपण नाती गोती शब्द वापरतो, त्याच्यात म्हणूया ना, ही किती नाती आपली खरी नाती आहेत, निष्काम नाती आहेत, निरपेक्ष नाती आहेत आणि फक्त देणारी नाती आहेत. काही अपेक्षा नाही तुझ्याकडून. आईचं नातं आपण एक म्हणतो, देणारं नातं आहे. चांगला शिक्षक देणारं नातं आहे. संत देणारं नातं आहे. आणि म्हणून नुसतं म्हणायचीच का कविता की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, पण तेही घ्यावेत हा. म्हणून विचार करा तुम्ही, घेता घेता घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. हे नुसती म्हणणारच का, तर मी हात घेणार आहे, मी द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा, आपल्या शेजाऱ्यांना फरक कळेल की हो, त्या वस्तू तुम्हाला अत्यंत प्रिय होत्या ना, आता दिसत नाही, देऊन टाकल्या, देऊन टाकल्या. एका माझ्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं होतं, देवघरातल्या सगळ्या मूर्ती द्यायला सुरुवात केली, फक्त आईसाहेब ठेवल्या. आईसाहेबमध्ये मी माझे महाराज बघेन, कारण मी त्यांना माऊली म्हणतो. 2 फोटोंची गरजच नाही फक्त. मग देवघर भव्य वाटायला लागले ना. एरवी 33 कोटी देव किमान आपल्या देवघरात असतात.
गचणी झालेली असते. कशाला काढून टाका ना एक एक देव. त्याला गट्स पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्याला गट्स पाहिजेत. ओ माय गॉडमध्ये तो जो गॉड आहे कृष्णा, तो ह्याला म्हणतो की तूच माझा खरा भक्त आहेस, कारण माझ्यावर तुझा बिलकुल विश्वास नाही आहे. हे लक्षात ठेवा. बाकी माझ्यावर विश्वास असणारे, श्रद्धा असणारे इतके सकाम भक्त आहेत, काहीतरी लाच देतात, म्हणजे 4 आणे देऊन निदान 8 आण्याची वस्तू मागतात. हा जो व्यवहार आहे हा चुकीचा व्यवहार आहे. म्हणून काय सांगितलं सुरुवातीला, ना सत्य वित्यते भाव. आता काही एक सांगण्यात ऐक जे का सुज्ञ लोक ओळखीते. अर्जुनाला लगेच विश्वासात घेतलेलं आहे. आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐक, कारण सुज्ञ म्हणजे हुशार. अर्जुना तू हुशार आहेस, तर ते ओळखतात फक्त. विश्वी सर्वगत चैतन्य ते गुप्त स्वीकारिती संत तत्वज्ञते. आत्ता मी तुम्हाला ओवी सांगितले की सर्वगत चैतन्य आहे, पण कोण स्वीकारतं? संत. नुसते संत नाहीत, तत्वज्ञ संत. विश्वी पुढची श्लोकात हे चांगलं स्पष्ट होणार आहे. सर्वगत म्हणजे सर्वगत. एक उदाहरण, अग्नी सर्वगत. मुलगा म्हणतो मला पटत नाही, ही कोयती आहे. म्हणाला बघा, तो लोहाराकडे घेऊन जातो, लोहाराच्या भट्टीत ते टाकतो. पहिल्यांदा ते इतकी तांबडी होते, त्यावेळेला तिला कोयतीचा आकार आलेला असतो. म्हणजे अग्नी कणाकणात आहे. आपल्या कणाकणात अग्नी जर नसताना तर आपलं सगळं जळणं झालं नसतं. असे काही पार्ट्स राहिले असते की जे अग्नीला नाही जाळले जाणार, पण तसं नाही आहे. म्हणून जर विचार केला तर इथे सांगतात की तत्वज्ञ संत, जे तत्व जाणणारे संत आहेत. मग दुसरे संत आहेत का? हो, जे फक्त क्रिया करणारे संत आहेत, जे कृती करणारे संत आहेत, सेवा करणारे संत आहेत, ते साधे संत आहेत. त्यांना स्वतःला कदाचित सगळीकडे ईश्वर आहे हा अनुभव येत असेल, पण आपल्या भक्तांपर्यंत तो अनुभव पोचवत नसतील. पण तत्वज्ञ संत आहेत, ज्ञानेश्वर तुकारामासारखे, ते आपल्याला येणारा अनुभव सगळ्यांकडे पोचवतात. हे महत्त्वाचं आहे. म्हणून काय सांगितलं, विश्वी म्हणजे विश्वात सर्वगत चैतन्य गुप्त आहे, चैतन्य दिसत नाही. स्वीकारिती संत तत्वज्ञ जे मिसळले जैसे दूध आणि पाणी काढी निवडून राजहंस. राजहंसाला ते आपण गुण दिलेलाच आहे. काय दिलेला आहे की पाणी आणि दूध मिसळून द्या, तो चोचीनं फक्त दूध घेतो आणि पाणी ठेवतो. खरं हे आपल्यासाठी आहे ना. दुसऱ्याच्यातले गुण घ्या ना. दोषांच्यावर कशाला म्हणतात ना, काळोखाचं कीर्तन कशाला करता, प्रकाशाचं प्रवचन करूया की. काळोखाचं कीर्तन करणारे आजूबाजूला खूपच आहेत, पण प्रकाशाचं प्रवचन, प्रकाशावर प्रकाशित प्रवचन करणारे जे तत्वज्ञ संत आहेत त्यांचं ऐका. हे सांगितलेलं आहे. मिसळले जैसे दूध आणि पाणी काढी निवडून राजहंस तैसा सारासार करिता विचार सहजे संसार निरसला. संसार निरसला म्हणजे दूर केला, असून नष्ट केला, असून न दिसल्यासारखा केला. एक साधे उदाहरण देतात. आपण तीर्थक्षेत्रात जातो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी जो प्रसाद असतो, आपल्याला हरभरे देत नाहीत, आपल्याला चणे फुटाणे देतात. आपल्याला मका देत नाहीत, आपल्याला लाह्या देतात. आपल्याला तांदूळ देत नाहीत, आपल्याला चुरमुरे देतात किंवा पोहे देतात. हे कशाचं प्रतीक आहे? तोच पदार्थ आहे, पण आम्ही भाजलेला आहे. भाजला म्हणून त्याची पुढची जी एक गती आहे ना, ती थांबवलेली आहे. म्हणजे हाय तू चण्यात ते खा, इतरांना वाट. त्या चण्याचं रोप होणार नाही आणि त्या रोपाचं बाळणपण आणि काळजी तुला घ्यावी लागणार नाही. आपलं कर्माचं हेच आहे. आपण गमतीनं म्हणलं होतं कर्मर कर म्हणजे कर, मरेपर्यंत कर, आणि मरेपर्यंत केल्यामुळे पुन्हा करण्यासाठी जन्म घे. ही आपल्या जीवनाची कथा आहे. मग केव्हा तरी थांबलं पाहिजे. पुढचा बघा, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. गीतेतले जे काही 3 शब्द आहेत त्याच्यातले हा फार ये ना, म्हणजे ज्या तत्वानं सर्वम इदम ततं. तत म्हणजे काय? व्यापलेलं आहे, व्यापलेलं. अगदी एक कण सुद्धा रिकामा राहिलेला नाही आहे. काय? ते चैतन्य तत्व ते व्यापलेलं आहे. ये ना. आणि मग काय? विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित करतो. ते हे जे आहे ना, तू जे करतो म्हणतोयस ते तू करूच शकत नाही. तू ज्याला मी कशाला मारू असं म्हणतोय, तू त्यांना मारूच शकणार नाहीस, कारण ते मरणारे नाही आहेत. हे पुढच्या श्लोकात आलेलं आहे. हे बघा तुम्ही, लोकत्रयाकार जगाचा विस्तार. लोकत्रय म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ. या जगाचा जो विस्तार झालेला आहे तो स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे 3 लोक आहेत. नाही, याच जगात हे 3 लोक आहेत.
या कुटुंबात या संस्थेचे 3 लोक आहेत, इतकंच कशाला माझ्यात हे 3 लोक आहेत. ज्यावेळेला मी देवासारखा वागतो त्यावेळेला मी स्वर्गात असतो, इतरांना स्वर्गीय अनुभव देतो, सगळ्यांना माझ्याकडे जवळ असताना बरं वाटतं कारण मी स्वर्गात आहे. कधी कधी मृत्यूची आठवण झाली की मी परत चांगलं वागायला लागतो, त्याच्यात काय आहे, मी परत वाईट वागायला लागतो. हा मी मानव आहे, मृत्यू लोकात आहे. आणि जेव्हा मी नरक लोकात किंवा पाताळ लोकात गेलो तर माझं सगळं जीवनच बदलून जातं, माझी दृष्टिकोनच बदलून जातो, मला काही चांगलं दिसतच नाही, सगळ्यांच्यातले मी फक्त दोष काढतो. अगदी लक्षात घ्या. गंमत कशाची आहे की लोकत्रयाकार जगाचा विस्तार नसे त्या आकार नाम वर्ण. हा जो विस्तार आहे ना, विस्तार आपण 3 लोकांना नाव दिली आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. पण असे कुठेच लोक आहेत. आत्ता तुम्हाला सांगितलं ना, माझ्यातलं एक चिरंतन तत्व आहे तो स्वर्ग आहे, माझ्यातलं एक मरणारं आणि जगणारं तत्व आहे ना तो मृत्यू लोक आहे, आणि माझ्यातलं एक कायम काजळलेलं सतत निराश तो माझा तमस किंवा नरक किंवा पाताळ लोक आहेत. माझ्यातच 3. आणि इतकंच नाही, देवघरातून आल्यानंतर मी पहिली 5 मिनटं स्वर्गात असतो, स्वर्गवासी नाही. नंतरची 15 मिनटं मी मृत्यू लोकात असतो, मी बरं वागतो वाईट वागतो. आणि नंतर मात्र माझ्यातला तमस, माझ्यातली हिंसा, माझ्यातलं क्रौर्य जागं होतं, आणि मग उरलेले दिवसभर मी तसं राहतो. म्हणून कायम तुमच्या मनात विचार असला पाहिजे की परमेश्वर हे सगळं जग चालवतोय. परमेश्वर नावाची जी शक्ती आहे ती सगळ्यांच्यात भरून राहिलेली आहे, सगळ्यांच्यात तीच शक्ती आहे. तर मग उच्च नीच हा वरच्या पातळीवरचा खालच्या कुठा भेद आले कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की तेच तत्त्व सगळ्यात भरल्यामुळे भेद नाही आहेत. भेद माणसाने निर्माण केलेले आहेत, आणि ज्याला हल्ली आपण व्हेस्टेड इंटरेस्ट म्हणतो, म्हणजे निहित स्वार्थ, त्याच्यासाठी केले. माझं हे राज्य चालू राहावं म्हणून एका बाजूने मी क्षत्रियाची बाजू घेतो, दुसऱ्या बाजूने मी वैश्याची बाजू घेतो आणि तोडवतो शूद्राला. हे घडलेलं आहे आपल्या देशात, आपल्या समाजात घडलेलं आहे. शूद्राला तोडवण्यासाठी क्षत्रियांचं सामर्थ्य आणि वैश्यांची संपत्ती मी ब्राह्मण वापरतो, कारण मी ब्राह्मण बुद्धिमान आहे. आवडत नाही मला हे असं बोललेलं, आणि तुम्ही तरी असं बोलायचं नाही, आणि मग कोणी बोलायचं हे लक्षात ठेवा ना. म्हणून मुद्दा काय आहे की पुढे बघा की ऐसा विलक्षण सदा सर्वगत, सगळीकडे सर्वगत म्हणजे सगळ्यात तो आहे, अस्तित्वात आहे, सदा सर्वगत, जन्मक्षयातीत असे जो का. त्याला जन्मही नाही आणि त्याला हेही नाही, क्षयही नाही. जन्म नाही लक्षात ठेवा, म्हणून त्याला मरण नाही, म्हणून त्याला जीवन नाही, आणि म्हणून त्याला जरा म्हणजे म्हातारपण नाही. जो जन्मलाच नाही तो म्हातारा कसा होईल, जो जन्मलाच नाही तो मरेल कसा, आणि जो जन्मलाच नाही त्याला तुम्ही म्हणता तसं फक्त जगणं कसं असेल, त्याला जीवन असलं पाहिजे. तो खऱ्या अर्थाने जन्मला आहे, आणि जो ह्या सगळी शक्ती आहे ईश्वरी शक्ती, त्याच्यात तो राहतोय, त्याच्यात तो जगतोय. पुढे बघा, देह मात्र सर्व विनाशी स्वभावे म्हणून झुंजावे अर्जुना तो, धरून या पार्था देह अभिमान, देहचे मानवन आपण आते, मारिता मी तैसे सर्व हे मरते, ऐसे भ्रांतचित्ते बोलतोसी, न होती हे वध्य साच पाहू जाता, मारिता ही पार्था न होसी तू. मारिता म्हणजे मारणारा, ते मरणारे नाही आहेत आणि तू मारणारा नाही आहेस. ही क्रिया घडणार आहे त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे. आपण म्हणतो ना की सुंदर वाक्य काही काही जी महाभारत सिरियलमध्ये होती, अरे तुम्हें दिखता नहीं है लेकिन मुझे दिख रहा है, उनकी मृत्यु उनके सर पर मंडरा रही है, उस मौत ने उन्हें यहाँ बुलाया है. तुझ्याकडून आलेले राज्य तू बोलवलं म्हणून आलेले नाही आहेत, मरणासाठी आलेले आहेत. जे जगण्यासाठी आलेले आहेत त्यांना पुढचं जीवन मरणापेक्षा जास्त वाईट जगावं लागणार आहे. म्हणून तू मारणार नाहीस आणि ते मरणार नाहीत. मग कसे मरणार नाहीत? तू ज्याला मरणारे म्हणतोस त्याला देह आहे आणि तो मरणारच आहे, तो टिकवूच शकणार नाही कोणी. म्हणून विचार करा, मरणारा आणि मारणारा. म्हणून नायम हंती न हन्यते, न हन्यते न हन्यमाने शरीरे, असे पुढे येणार आहेत आपल्याला. तर मुद्दामून बघा, देह मात्र सर्व विनाशी स्वभाव आहे. सगळा देह मात्र म्हणजे आकार धारण केलेलं हे विनाशी आहे. कधी कधी म्हणतो की हा धातू आहे ना, आपण हल्ली प्लॅटिनम वगैरे म्हणतो, अरे कधीतरी कसा विनाश होणारच आहे. कुठलाही धातू घ्या, कुठलीही वस्तू घ्या, कुठलीही व्यक्ती घ्या, विनाश होणारच आहे. ज्याला आकार धारण केलेला आहे ज्यानं.
आकार नाही, अशी माझी कीर्ती आकार नाही धारण केलेला. पुस्तकं आकार धारण आहे, जाणार आहे. शब्द आकार आहे, जाणार आहे. पण त्या शब्दावर केलेलं चिंतन राहणार आहे. म्हणून गीता ग्रंथ जरी नष्ट झाला तरीसुद्धा गीतेवर एवढं चिंतन झालेलं आहे. गांधीजींचं ते एक वाक्य आहे, फार महत्त्वाचं वाक्य आहे. समजा असं काहीतरी घडलं, शॉर्ट सर्किट असेल आणि जगातल्या लायब्ररीतले सगळे ग्रंथ जळले आणि एक ग्रंथ जळता जळता तुम्ही असा फापडून तो वाचवला. तो आहे ईशावास्य उपनिषद, पहिलं उपनिषद. तो सुद्धा असा वाचवता वाचवता 18 श्लोक आहेत, मंत्र आहेत, त्याच्यात 17 मंत्र जळून गेले. आता एकच मंत्र असा करता करता त्या एका मंत्राचे 4 चरण आहेत आणि ते 4 चरणातला एकच मंत्र जर राहिला, एकच चरण, तर जगातलं सगळं वाङ्मय मी एकटा तयार करू शकतो. हे गांधीजींचं वाक्य आहे. आणि तो चरण आहे कुठला की सगळीकडे देव आहे, सगळीकडे देह आहेत, देव पसरलेला आहे. जो देह तू म्हणतोस त्याच्या आत पेनेट्रेट केलेला आहे, घुसलेला आहे देव. त्याचं दर्शन घे, त्याचा अनुभव घे. हे इथे सगळं सांगायचं. ईशावास्यम इदम सर्वम हा पहिला चरण आहे जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या उपनिषद वाङ्मयाचा. ईश आवास्य. बघा, आवास्य म्हणजे घर, ईश म्हणजे परमेश्वर, परमेश्वराचं घर. इदम हे सर्व म्हणजे सर्व, म्हणजे मी नाही, खुर्ची, त्याच्यावर असलेले कागद, ज्या जमखानावर खुर्ची आहेत, हे सगळा जर तुम्ही विचार केला, ईशावास्यम इदम सर्वम हा मंत्र आहे. आणि गीता जर उपनिषदांचं उपनिषद आहे तर येन सर्वमिदम ततम, आपण जे बघितलं की सर्व त्यांनी व्यापलेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम. हे तुला जे दिसतं, आत्ता मला दिसत नाही पण मायक्रोस्कोप खाली दिसतं ना. उदाहरणार्थ निरनिराळ्या प्रकारचे व्हायरसेस, जर्म्स मला दिसत नाहीत पण ते असतात, जास्त त्रासदायक असतात. त्याच्यात ईशाचा आवास आहे. मागे आपण गमतीनं म्हणलो होतो पण आज म्हणतो विचार करा याच्यावर. जो विषाणू होता करोना न, त्या विषाणूमध्ये विष्णू होता. आणि तुम्ही म्हणाल की नाही मग एवढा त्यांनी राक्षस तसंच करत होते की राक्षस सगळा अनाचार, हिंसाचार, भ्रष्टाचार करत होते. पण एक असा क्षण यायचा की देवाला अवतार घेऊन त्या राक्षसांना संपवावं लागायचं. आपण जी निरनिराळी टॉक्सिन्स तयार केली, व्हॅक्सिन्स तयार केली, ती व्हॅक्सिन्स उपयोगी पडली, आजही उपयोगी पडत आहेत. मग व्हॅक्सिन हा एक प्रकारचा अवतारच आहे. त्या शारदेचा अवतार म्हणा, त्या गणपतीचा अवतार म्हणा, त्या विश्वकर्म्याचा अवतार म्हणा, त्या अश्विनी कुमारांचा अवतार म्हणा, त्या धन्वंतरीचा अवतार म्हणा, अवतार आहेत आपण तयार केलेलं व्हॅक्सिन. म्हणजे विषाणू आणि विष्णू, गमतीनं म्हणायचं तर विषाणूमध्ये एक ए जास्त आहे, विष्णूमध्ये तो ए कमी आहे. आता ए म्हणजे काय, आपण त्या एमध्ये कुठलाही शब्द घुसवू शकतो. ए म्हणजे ॲक्टिव्हिटी और ॲक्टिव्ह, ए म्हणजे ॲजिलिटी, ए म्हणजे अति झालं, अति कुठलाही म्हणा ना, ए हाच जास्त आहे त्याच्यात. तो काढून टाकला की प्रत्येक विषाणू विष्णूच आहे. आणि तो जर काय असेल ना तर अहंकार, तुम्ही म्हणाल की जनावरांना कुठला अहंकार नसतो. ज्याला फक्त जगायचं आहे ना तो कॉम्प्रोमाइजच करत असतो. ॲडजस्टमेंट म्हणत नाही त्याला, कॉम्प्रोमाइज विथ प्रिन्सिपल्स. काल मी सहज माझ्या जुन्या नोट्स बघत होतो, त्याच्यात एका हेडमास्टरबद्दलचं वाक्य आहे. आणि या दोन्ही हेडमास्टरांच्या स्लाईड्समध्ये माझी कधी चटणी असायची तर कधी जॅम असायचा. रोज आम्ही भेटायचो. सांग त्यांना, अरे स्कूल म्हणजे दुकान आहे, दुकान. काय शाळा म्हणजे मंदिर. नावात मंदिर असलं तरी मंदिर आहे का, दुकान आहे. पुड्या टाकायच्या आणि पैसे मिळवायचे. अशाला हे सुद्धा मिळतात हां, राष्ट्रपती पुरस्कार वगैरे सुद्धा मिळतो. मला सगळं सांगत बसत नाही, इथे असलेल्याच लोकांचे असे अनुभव आहेत. पण गंमत बघा की दुकान आहे का शाळा म्हणजे नुसती संस्था नाही आहे. शाळा हे चांगलं माध्यम आहे, शाळा हे सांस्कृतिक माध्यम आहे, असं की जे चैतन्ययुक्त माध्यम आहे. सध्याचे जे आता शिक्षण आपण सुरू केलेलं आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द चैतन्य आहे. दुसरा शब्द आनंद आहे, नंतर शब्द मुक्ती आहे आणि त्याच्यानंतर शांती आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो म्हणजे कुठल्या तरी ईश्वराची किंवा त्या तत्त्वाची आपल्यावर कृपा आहे. आपण ग्रेस म्हणतो, पीस म्हणतो, ब्लिस म्हणतो, स्पिरिट म्हणतो. त्याला हे आत्ता सांगितलेले शब्द. सिलेबस नको, पुस्तकं तर नकोतच, एक्झामिनेशन ही नको.
पहिलीला किंवा सोडा KGला KG2ला कशाला पाहिजेत परीक्षा, या नर्सरीला कशाला पाहिजेत परीक्षा. नर्सरीचं एक पोर कार्ड घेऊन आलं नर्सरीचं, ते इतकं एक्साईट झालं होतं की 3दा पडलं आईकडे पोचेतोपर्यंत. आईने पहिल्यांदा मारलं त्याला, चालता येत नाही. आणि नंतर तो काय सांगतो, मी पहिला आलो वर्गात. हे आधी नाही का सांगायचं, आईने बोलून दिलं का, पहिला आला. अरे मला इतका कौतुक करायचं म्हणून गेलो. अरे कुठली 1500 मार्कांची परीक्षा, त्या नर्सरीत 1500 मार्कांची परीक्षा. आता परीक्षासुद्धा गमतीच्या होता. हा स्वतःच्या बुटांची लेस स्वतः बांधतो, 100 मार्क्स असे ते 1500 मार्क्स होते. पण तरीसुद्धा हा पहिला आलेला आहे, कौतुक आहे. पण त्याला परीक्षा का म्हणायची, त्याला स्पर्धा का म्हणायची. हे दोन्ही शब्द नवीन एज्युकेशन सिस्टममधून गेलेले आहेत. स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन नको, कॉम्पीट विथ युअर ओन सेल्फ, हेल्दी कॉम्पिटिशन. आणि दुसरं म्हणजे आत्ता सांगितलेलं स्पर्धाही जसं नको, परीक्षा कशाला पाहिजे. तो हे परीक्षा म्हणजे शिक्षण झालेलं आहे. एज्युकेशन इज इक्वल टू एक्झॅमिनेशन अँड नॉट इव्हॅल्युएशन. एज्युकेशन इज इव्हॅल्युएशन नॉट एक्झॅमिनेशन. आणि एक्झॅमिनेशनच्या भोवती सगळी शिक्षण व्यवस्था फिरते. ब्रह्मदेवानी जर एखादी सिस्टम तयार केली, सरस्वतीनं जरी चांगली अशात लिहिली आणि 2 अत्यंत टेररिस्ट अशा देवानी किंवा राक्षसांनी दिली, तरी आपले शिक्षक सध्याच्याच पद्धतीने कुठलीही शिक्षण पद्धती करणार आहे. जास्त बोलत नाही कारण मला त्रास होतो. शिक्षक भारतातला की जो वाल्मिकी आणि व्यास यांच्या प्रतिभेतून सुटला आहे, त्यांना प्राणी वर्णनच करता आलेला नाही. मी शिक्षक म्हणून बोलतो आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. माझा हा तुम्ही उद्गार आत्मचरित्रात्मक घ्या, ऑटोबायोग्राफिकल एक्सप्रेशन आहे तो. आम्हाला तुम्ही काही द्या, शेवटी काय आम्ही गिरणी घेऊन बसलेलो आहे वगैरे इकडे सगळे. म्हणून ऐलमा पैलमा शिक्षण, मी काल शिक्षकांना सांगितलं, ऐलमा पैलमा शिक्षण देवा. म्हणून आपण ते पूर्वी करायचो ना, ज्याला हदग्याची गाणी म्हणतात. हस्त नक्षत्र सुरू झालं की पाटावर हत्ती काढायचा, आणि हत्ती हे कशाचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे. हत्ती पोसायला खूप संपत्ती लागते, आणि म्हणून गजांत लक्ष्मी ज्याच्याकडे आहे ते अत्यंत श्रीमंत आहेत. जावई जर मुलाला नीट वागवत नसेल, मुलीला, तर त्याला बोलवून एक हत्ती प्रेझेंट द्या. तो हत्ती जगवता जगवता तो जावई मरतो की नाही. बघा, हत्ती पोसणं, हत्ती पाळणं जोक नाही आहे काही, पण तरीसुद्धा हत्ती आहे तो. मग हत्तीला सगळी ती गाणी आहेत. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा, मांडला रे मांडला वेशीच्या, सगळी सुंदर गाणी आहेत ती. ऐलमा पैलमा गणेश देवा आहे तो. आता शिक्षण देवा. इकडे काय सुंदर मुलं दाखवलेली आहेत, सगळ्यांचे रंगीबेरंगी कपडे, कुणावर फुलं आहेत, कुणावर फुलपाखरं आहेत, कुणावर इंद्रधनुष आहे, कुणावर ते 7 स्वर असे फिरतायत, तरंगतायत वगैरे, सुंदर आहेत. आणि इकडे शिक्षक आहेत. घातलं त्याच्यात की इकडे पीठ, त्यातल्या त्यात जर चणे असतील तर थोडीशी पिवळी झाक, पण पीठच. हे खरं विद्यापीठ आहे. तुम्हाला खरं तुम्हाला सांगतो, हे कसले हे विद्यापीठ. मग काय तुम्ही अपेक्षा करता, मी बदलेन ना, त्या लेव्हलला मी शिक्षक नाही होऊ शकत. परवा 45 दिवसांचा कोर्स होता आणि त्या शिक्षकांशी बोलत होतो मी. म्हटलं तुम्ही विचार करा ना, तुम्ही शिक्षक म्हणून बदलाल का. मला आत्ता ते सांगता येणार नाही, पण माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. कळलं नाही त्यांना मला काय म्हणायचं आहे. या जन्मात तरी मी शिक्षकांना चांगलं म्हणू शकेन, असं खूप अवघड आहे, पण माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. पण तुम्ही पालक आहात ना, तुम्हाला स्वतःची मुलं आहेत ना, त्यांना आनंदात ठेवा, त्यांना मुक्तीचा अनुभव द्या. त्यांना आत्ता मगाशी सांगितलेला पीस, ब्लिस, ग्रेस, स्पिरिट हा सगळं स्वतःच्या मुलांना द्या. आणि कदाचित स्वतःच्या मुलांना शिकवता शिकवता काही गोष्टी दुसऱ्याच्या मुलांनासुद्धा मिळतील, जे तुमचे विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे येतात. आणि नाही म्हटलं तरी भरपूर म्हणजे भरपूर पगार आहे. त्यांच्या पगाराशी मला काही कर्तव्य नाही आहे. पगाराला न्याय देणारा एखादा फोन येतो, म्हणतो सर काय 3000 रुपये मला रोज पगार आहे, समोर 7 मुलं आहेत, त्या 7 मुलांशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर माझ्या 7 सवती म्हणजे कलिग्स त्या म्हणतात की काय करतायस तू, आम्हाला काम करावं लागेल. माझे दोन्ही हात धरून ठेवतात, नाही मुलांना धरायचं, डोंट होल्ड द चाइल्ड, डोंट लव्ह द चाइल्ड, डोंट एस्टॅब्लिश डायलॉग विथ द चाइल्ड. आणि लोअर लेवलचे ज्याच्यासाठी नवीन सिस्टम आहे, काय करू. म्हणजे तुम्हाला वाईट वाटतं आहे, म्हणजे तुम्ही जिवंत आहात, हे जिवंतपणा तुम्ही जिवंत असे तोपर्यंत जपून ठेवा. एवढंच मी तुम्हाला सांगेन, तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून विचार करूया आपण की इथे जो काय सांगतोय तो फार महत्त्वाचा विचार आहे की
की लोकत्रयाकार जयाचा विस्तार नसे त्या आकार नाम वर्ण. नाम आणि वर्ण नाही, तो नाम आणि वर्ण आकाराला की आकाराच्या पलीकडे गेल्यानंतर नामही नाही आणि वर्णही नाही. आपण ब्रह्माला ओम हे नाव दिलं किंवा ब्रह्माला ओम ओम ह्या ध्वनीला ओम आपण दिलेलं नाव आहे, ते त्याचं नाव नाही आहे, हे लक्षात घ्या. ऐसा विलक्षण सदा सर्वगत जन्मक्षयातीत असे जो का देह मात्र सर्व विनाशी स्वभावे म्हणून झुंजावे अर्जुना तू. पुढे काय सांगितले बघा. धरोनिया पार्था देह अभिमान देहची मानवण आपणाते. तू स्वतःला देह मानतोस म्हणजेच हा देह अभिमान आहे आणि हा पराभव आपला होतो. आईच्या गर्भात असे तोपर्यंत मी सोहम असतो, नंतर जन्म घेताना आल्यानंतर कोहम, मी कुठे आलो, आईच्या गर्भात काय बरं होतं, काय बरं होतं, मूत्र मल वगैरे सगळं त्या ॲम्निओटिक फ्लुइड ज्याला गर्भजल म्हणतात होतं ना, आणि त्याच्यात निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बालकासी. केवढे 4च शब्द आहेत. ते जर अधोमुख नसेल त्याचं डोकं, आता सिझेरियनमुळे काय बोट जरी आलं तरी ओढून काढतात. सिझेरियन हे माणूस म्हणजे फार निराळे जनावर आहे ते. परंतु एरवी पुढे नॉर्मल डिलिव्हरीला पूर्वी अक्षरशः मी सत्यनारायण केलेलं बघितलं. डॉक्टर सांगतात मूल आडवं आहे आणि मूल पायाकडून जरी आलं तरी त्याला ओढून काढताना हात वगैरे त्याचे डिसलोकेट वगैरे काहीतरी होऊ शकतात, तर ते डोक्याकडून यावं म्हणून प्रार्थना करा. आणि मग ते सगळे आपले धर्मांध अंधश्रद्धा वगैरे सगळं आणि ह्यांनी आणलं की ते असंच असतं ना, अधोमुख रे. म्हणून आपण सगळेजण उत्तान पाद आहोत. आपला पाय कायम वर आहे दुसऱ्याला लाट मारण्यासाठी, कारण जन्मापासून आपण डोकं खाली आणि पाय वर, काय आपलं अस्तित्व आहे. कल्पना करा, डोकं खाली पाय वर म्हणजे मी डोक्यानं वागणारच नाही आणि पायानं लाटा मारणार आहे विचारा. हे विचार करूया. इथे पुढे काय सांगितलेलं आहे. धरोनिया पार्था देह अभिमान देहची मानवना आपणाते मारिता मी ऐसे सर्व हे मरते ऐसे भ्रांत चित्ते बळ. भ्रांत म्हणजे भ्रम, तुला खरं काय ते सत्य माहीतच नाही आहे, भ्रमात आहेस तू. काय की ह्यांना कसं मारू मी, हे माझे आहेत आजोबा, हे माझे आहेत गुरु. म्हणून तो 11वा अध्याय महत्त्वाचा आहे की त्या विश्वरूपाने फक्त तोंड उघडलं, ज्याला जबडा म्हणतात. समोरचे हे आपल्याला इच्छामरणी भीष्माचार्य गेले त्या मृत्यूच्या जबड्यात, फक्त बनल्यानंतर त्यांचं पीठ झालेलं होतं. कुठे भीष्माचार्य, नंतर हे काय झाले, द्रोणाचार्य उडले, परत त्या मृत्यूच्या जबड्यात जॉज ऑफ डेथ अडकले. त्यांनी बंद केलं पीठ. पिठो म्हणतो ना आपण, चूर्ण पावडर पल्वराइज्ड असे झाले ते सगळे. विचार करा. मग अर्जुन म्हणतो हे कोण. अरे म्हणूनच तुला सांगतोय, एक तर हे आधी मेलेले आहेत, मीच यांना मारलेलं आहे. निमित्त मात्र भव सव्य साचेन. तू फक्त निमित्त बन रे. जसा तुझ्या हातात धनुष्य आहे, माझ्या हातात तू आहेस, हे लक्षात ठेव. मी तुझा रथ चालवता चालवता मी तुला चालवतोय, तुझं मन चालवतोय, तुझे विचार चालवतोय. ते गीता म्हणजे काय, त्याचं मन चालवणं आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो रथसारथी हा श्रीकृष्ण आहे, पण पारथसारथी हा भगवान आहे, भगवान श्रीकृष्ण. गीता ही भगवंतांनी सांगितलेली आहे. पुढे बघूया त्याच्यात. म्हणून धरोन्या मारिता मी ऐसे सर्व हे मरते. मी मारिता म्हणजे मी कशाला मारेकरी होऊ, मी मारल्यावर हे सगळेजण मरणार आहेत. ऐसे भ्रांतचित्ते बोलत असे. अरे न होती हे वध्य साच पाहू जाता मारिता ही पार्था न होतो. मारिता म्हणजे मारेकरी. तू मारणारा होणार नाहीस, कारण हे मरणार नाही आहेत. मरणार नाहीत म्हणजे काय, देह मरणारच आहे. हे जरी आपण म्हणतो काय आहेत, इच्छा मरणी आहेत. कितीतरी प्रसंग बघितले त्यांनी. स्विच ऑफ करायला इच्छा मरण म्हणजे तेच ना. म्हणून महाराजांचं वाक्य खूप चांगलं आहे, इच्छांचं मरण ते इच्छा मरण. हे पडलेले आहेत बाणावर, युद्ध 10 दिवस झालेलं आहे, मेले नाहीत, कारण युद्धाचा निर्णय काय होतोय. इतकं सगळं आपण केलं, आपण कौरवांच्या बाजूनी लढलो, पण आशीर्वाद पांडवांना दिले. हे युद्ध नक्की पांडव जिंकतायत का हे बघण्यासाठी म्हणजे इच्छा राहिलेली आहे. हे कसले इच्छा मरणी. इच्छा मरणी म्हणजे स्विच ऑफ मेलो. हल्ली आता चाललं आहे ना की ज्याला इच्छा मरण म्हणतात ते द्या लोकांना. एक आहे ते मर्सी किलिंग आणि दुसरं आहे आपण म्हणतो ना युथानासिया, म्हणजे मला मारायचं आहे, माझ्या जीवनावर माझा अधिकार आहे वगैरे. ठीक आहे. इथे त्यांनी काय सांगितले पुढे ते लक्षात घ्या. मारिता मी तैसे सर्व हे मरते ऐसे भ्रांतचित्ते. भ्रमात बोलतोय. न होती हे वध्य
साच पाहू जाता मारिताही पार्था न होती तो न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्या शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. फार सुरेख महत्त्वाचा श्लोक आहे, सोपा आहे. न जायते निर्माणच होत नाही, त्यामुळे न म्रियते मरण नाही आहे, मृत्यू नाही आहे. किती चांगलं आहे. ज्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही त्याला जीवन असेल का हो? विचार करा. जीवन तर आहेच ना, व्यासाना केवढे जीवन आहे, पण जीवनात जे अप्स अँड डाऊन्स आहेत ते व्यासाना नाही आहे. तरीसुद्धा तो प्रसंग शेवटी जो येतो महाभारतात, व्यास उदास झालेले आहेत आणि सगळ्या जगाला ओरडून मी सांगतोय माझं कोणीही ऐकत नाही. न ऐकणारे कौरव मेले, परंतु कृष्णाने सांगितलेलं जे अर्जुनाने ऐकलं त्या कृष्णाचं यादवच ऐकत नाही आहेत, एकमेकाकडे झगडून मरतायत ते. म्हणून ऊर्ध्वबाहुर विरोमेश व्यास महाभारताच्या शेवटी म्हणतात, हात वर करून मी ओरडून सांगतोय सगळ्या जगाला, न च कश्चित शृणोति मे, माझं कोणी ऐकत नाही आहे. मी काय सांगतो जगाला की धर्म अर्थ याचा पाया धर्म आहे. स धर्म किन्न सेवते, धर्मात अर्थश्च कामश्च. धर्माच्या पायावर अर्थ आणि काम हे मॉडेल आज जरी घेतलं तरी जग सुधारित घेऊ. आज कुणाचा अर्थ धर्माच्या पायावर आहे सांगा बरं. मागे तुम्हाला मी एक विनोदी प्रसंग सांगितला होता, तो कायम विनोदी आहे, म्हणजे सदाहरी, ज्याला एव्हरग्रीन विनोद आहे तो. श्रावण मास, अधिक श्रावण मास म्हणजे सत्यनारायणाचं पुण्य, अधिकस्य अधिकम फलम. गोव्यात अनेक संस्थात हे होतं. महाराष्ट्रात पोलीस याच्यात होणार नाही, सेक्युलर, पण इकडे पोलीस खात्यात सुद्धा, कोर्टात सुद्धा, मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा गणपती जसा बसतो तसाच आपण म्हणतो सत्यनारायण सुद्धा होतो. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सत्यनारायण होतं. आता हा अनुभव आहे, माझी मुलगीच होती या प्रसंगाला, तो आला आणि त्यावेळेला इन शॉर्ट सप्लाय, कारण तुम्ही रविवारी करणार आणि रविवारी कुठे भट एवढे आहेत का गोव्यात, सो इम्पोर्ट देम फ्रॉम गोकर्ण. नाही, गोकर्णाहून ते आणतात, त्यातले काही अगदी नवीन झालेले असतात, त्यांना पोथी वाचता येत असते, गोष्ट सांगता येत असते वगैरे. तर तो सगळा वाचतो म्हणतो आता त्याला हात जोडा, मागणं करूया. आणि त्यांनी मागणं करताना फक्त पहिलं वाक्य म्हटल्यानंतर सत्यानाश, त्यांनी तेच सांगितलं, हे सत्यनारायणा, हे जे वकील आहेत त्यांना सत्यानं वागण्याची प्रेरणा दे. अरे बापरे, मग गेलं की हो, त्यांच्या पोटावर त्यांनी पाय दिल्यासारखं झालं ना. ते म्हणले सुद्धा या वाटाला पुन्हा बोलवायचं नाही, कारण तो सत्यनारायण, सत्य आणि नारायण दोन्ही शब्दांना. आमचा नारायण नगद नारायण. मी येत नाही, पोस्टपोन, ॲडजन, तू येऊ नकोस पुढच्या तारखेला, ॲडजन, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, चलने दो. दोन्ही पार्टीजना आनंद आहे. निकाल तरी लागला नाही आहे. काय भयंकर आहे हे, लक्षात ठेवा. निकाल लागला नाही म्हणजे माझा पराभव अजून झालेला नाही आहे. करा ॲडजन. ते थ्राईव्ह ऑन ॲडजमेंट्स. हे पाप आहे. अशा वेळेला सत्यनारायण करावा का, इथपासून सुरुवात आहे अगदी. पण करावा, पण हे असली प्रार्थना करू नये. करा की प्रार्थना कोण ऐकते कोणाची. हा शेवटी खरा रियालिझम म्हणतात तो हाय. इथे पुढे लक्षात ठेवा, जैसी शस्त्रे छाया हाणिता अंगाते सांगे काय ऋते धनुर्धरा. शस्त्र घेतलं आणि छायेला मारलं, काय होणार आहे त्याला सांगा बरं. आपण बऱ्याच वेळेला आपला जो हेडमास्टर असतो, बॉस, त्यांनी त्रास दिला तर घरी येऊन गादीला हेडमास्टर समजून इतक्या काठ्या मारतो. हे लक्षात ठेवा, गादी फाटेल एक वेळ. पण सावलीला मारल्यावर काय होणार आहे तो दृष्टांत दिलेला आहे. पाण्याला तुम्ही मारलं तर पाणी तेवढ्यापुरतं विभागलेलं वाटेल, पुन्हा ते एक वेळ. हवेत मारलं तर एखादी काठी तुम्हालाच लागेल. सावलीला जर मारलं तर, महाराजांनी सावलीची उदाहरणं अनेकदा, सावली घाणीत पडली म्हणून पुसून घेतोस, धुवून घेतोस, सावलीला आंघोळ घालतोस. तू स्वतः आंघोळ न करता सावलीला आंघोळ घालून दाखव बरं, दुसरा पाणी होते तुझ्या सावलीवर. परंतु मी ज्यावेळेला आंघोळ करतो त्यावेळेला माझी सावली स्वच्छ झालेली असते. पण सावली हे काहीच नाही. तुझी सावली घरी ठेवून ये, अवघड आहे. तो म्हणतो जो ऊन आहे तर सावली येणारच नाही करताय, पण ती सावलीच आहे, ज्याला आपण शॅडो म्हणतो. आणि कुठली सावली आहे माहिती ना, मी शुद्ध आहे, हे इथे सावली नाही आहे. हा सूर्य आहे, सूर्याला कुठली सावली हो. सूर्यामुळे इतर वस्तूंची सावली छाया पडते, सूर्याला छाया नाही आहे, कारण तो शुद्ध आहे. मी माणूस आहे म्हटल्यानंतर सावलीचा प्रवास सुरू झाला. मी भारतीय आहे, हा मग मी या जातीचा आहे, मग मी या स्टेटमध्ये आहे, मग माझी ही भाषा आहे, मग माझं हे आहे. अरे प्रत्येक वेळेला सावली लांब झालेली आहे. आणि तो मूर्ख कोल्हा जसे सावलीकडे बघून म्हणतो ना,
आपण तो मूर्खपणा करतो. तो मूर्ख कोल्हा सकाळी निघतो आणि आपल्या बिळातून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या सावलीकडे पाहतो. रायझिंग सन आहे, इकडे सन आहे, मोठी सावली बघितल्यानंतर टुडे फॉर ब्रेकफास्ट आय विल हॅव ॲटलिस्ट अ कॅमल. तो म्हणतो ब्रेकफास्टला किमान मला उंट पाहिजे. उंट जातात आजोबा, नाही याला सोड द्या, याला सोड, काय मारणार आहे तू उंटाला. तो कोल्हा स्वतः शिकारच जवळजवळ करत नाही, केली तर कोंबड्या वगैरेंची करतो. सिंहाने केलेल्या शिकारीतला वाटा त्याचा घेतल्यानंतर मग तरस काय म्हणजे हायना वगैरे आणि जॅकल्स कोल्हे वगैरे ते करतात. गंमत बघा काय, ज्या वेळेला हा कोल्हा सावलीकडे बघतो ना, ब्रेकफास्टसाठी मला निदान उंट पाहिजे. अनेक उंट बरोबर जातात. त्याच्या लक्षात येतं अरे हा किती उंच आहे, मी कशी उडी मारणार, नाही ह्याला जाऊ दे त्याला जाऊ दे, असं करत करत दुपारपर्यंत हा भटकत राहतो. आणि दुपारी भूक एवढी प्रचंड लागते, तो वरती सूर्याकडे बघतो, सूर्य वरती आलेला असतो आणि त्याची सावली पायातही नाही सावली, ती गेली ना सावली. आणि मग तो म्हणतो की फॉर लंच इव्हन अ रॅट विल डू. ज्याला ब्रेकफास्टला उंट पाहिजे होता तो म्हणतो लंचला उंदीर मिळाला तरी चालेल, कारण सावली गेली ना. मी आहे PhD, मी आहे BA BEd, मी आहे कॉलेजचा प्रिन्सिपल, मी आहे कोर्टात, अरे सगळी सावली आहे. आणि सावली आणि म्हणजे याला शॅडो अँड सबस्टन्स इन डेप्थ तुम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला शॅडोज हॅव नो प्लेस, ओनली सबस्टन्स रिमेन्स. जितकं तुम्ही खोल विचार कराल, जितकं तुमच्या जीवनाला खोल तत्त्वज्ञान राहील, जितकं तुम्ही स्वतःचं जीवन खोल म्हणजे डेप्थ लेवलवर बदलाल, कुठल्याही तुम्ही क्षेत्रात हे सावली तुम्हाला एफेक्टच करू शकणार नाही. मी हा पैसेवाला आहे, हा मंत्री आहे, हे सगळ्या सावल्या आहेत आणि आपण भावल्या पण आपण मरतोय. सावल्या भावल्यांचा खेळ, इट इज द गेम ऑफ शॅडोज अँड डॉल्स, त्याला लाईफ म्हणलेलं आहे. तर शॅडोज अँड डॉल्स ज्यावेळेला सांगत होते तेव्हा शॅडोज अँड डॉल्स माझ्या दिवाणखान्यात म्हणजे हॉलमध्ये नव्हत्या. मी TV आणला, त्यात चक्क शॅडोज, कांजीवरम शॅडो, बनारसी शॅडो, एक टॉयलेटमधून आलेली आहे, एक ह्याच्यातून आलेली आहे. कल्पना करा, तरी मी कळत नाही शॅडोज आहेत. एक तर मीच शॅडो आहे आणि ती पडद्यावरची तर नक्की शॅडो आहे. रडायला लागल्यानंतर तो माझा धाकटा भाचा म्हणतोय मामा रडू नकोस, अमिताभ जिवंत आहे, पुढच्या सिनेमात त्यांनी काम केलं आहे. मी मिलीमधली त्याची भूमिका बघत होतो. त्याला कॅन्सर झालेला आहे आणि तो ॲस्ट्रॉनॉमर आहे. बघून बघून त्याच्या वर्तुळ होतात काळी वगैरे. त्याने अभिनयही चांगला केलेला आहे आणि माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. असं भासर मला काय म्हणतं, मामा रडू नकोस, तो जिवंत आहे, पुढच्या सिनेमात काम केले. हे पुणेरी विजडम आहे तुम्हाला सांगतो. त्या वयात मी रडत होतो, मी आयडेंटिफाय झालो असतो त्याच्या अभिनयाशी, त्याच्या त्या काळ्या डोळ्यांशी, त्याच्या मेकअपशी झालो नव्हतो आयडेंटिफाय. पण ते त्या लहान मुलाला कसं कळणार. मी त्याचा जो अभिनय आहे, त्याची जी एकंदर जीवनाचा काय पडता ग्राफ आहे, काय सुंदर तो असतो. ज्यावेळेला नंतर कॅन्सर काय होतो आणि कॅन्सर होतो कसा मरत मरतो किंवा मरत जगतो, हे बघून ही काही सावली आणि भावली नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. दिस इज द फॅक्ट ऑफ लाईफ. हे लक्षात घ्या. महाराजांच्या बाबतीत एकाने सांगितलेलं आहे की मी माझ्या एका ज्यांच्यामुळे मी शिक्षक झालो आणि गोव्यात राहिलो त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रसंग परवाच आला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा खरा माणूस आहे, जास्त वेळ घालवत नाही मी, पण एक लक्षात घ्या. ज्या वेळेला एकुलता एक मुलगा गेला, संशयास्पद परिस्थितीत गेला, जे आत्महत्या होती का अपघात होता काय ते कळत नव्हतं. इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. डोळ्यात अश्रू नाही, व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. आता 3 दिवस झाले तरी प्रेत सापडत नाही आहे. ते इतके चांगले मास्टर आणि हेडमास्टर की त्यांचे विद्यार्थी सगळ्या पोलीस डिपार्टमेंट, नेव्ही वगैरे सगळीकडे होते. सगळ्यांनी आपापली सगळी साधनं वापरून शोध घेतला, लागला नाही. तेव्हा घरातल्या लोकांनी फोर्स केला की कुलदेवतेकडे जा आणि मागणं माग. त्यावेळेला आमच्यात स्पर्धा होती, देव नाही हे जास्त कोण चांगलं सांगेल. हे लक्षात ठेवा. मी ती जी शक्ती आहे त्याच्यावर माझा कायमच विश्वास होता. त्या शक्तीला कधी राम म्हणतात, कधी कृष्ण म्हणतात, पण ती शक्ती आहे. त्या शक्तीला मी प्रार्थना केली. मला अजूनही आठवते की तू जर खरंच असशील ना तर आज रात्री, कारण उद्या हे जाणार आहेत त्या देवीच्या देवळात आणि प्रार्थना करणार आहेत, आज रात्री त्याचं प्रेत मिळू दे. म्हणजे उद्या त्यांना मंदिरात जायची गरजच नाही. रात्री 12ला बातमी आली
रायबंदरच्या ह्यालाच ते प्रेत लागलेलं होतं. दुसऱ्या दिवशी जावं लागलं नाही. मला माझी प्रार्थना खरी झाल्याचा आनंद आहे, अभिमानही आहे. खरा देव आहे कुठे? मंदिरात. आणि त्याच्यात तुम्ही हे सगळं करणार करा, अगदी करा, पण भ्रांत चित्त होऊ नका, भ्रम होऊ देऊ नका की हे मूर्ती आहे, मूर्तीच्या शक्तीला मी मागणं करतो. आणि त्याला माध्यम म्हणून मी भट निवडला आहे, कारण भटाला अनुभव आहे म्हणून. एक लक्षात ठेवा, मला जर प्रसाद मागायचा आहे, कौल मागायचं आहे, तर मला पुढे माध्यम कशाला पाहिजे? माध्यम आलं की धार्मिक गोष्ट झाली, माध्यम नाही की ती आध्यात्मिक गोष्ट झाली. एक तुम्हाला लक्षण सांगतो आहे की फार सोपं आहे. मी ज्या वेळेला ध्यान करतो, मी ज्या वेळेला पूजा करतो, मी ज्या वेळेला गणपतीची पूजा करताना रमतो, मंत्र तेच म्हणतो, पण ते आध्यात्मिक मंत्र म्हणतात, कारण माझं चिंतन चालू असतं. म्हणून लक्षात घ्या, इथे पुढे काय सांगितलेलं आहे? जैसी शस्त्रे छाया हानिता अंगाते, सांगे काय ऋते धनुर्धरा, तैसे जरी पाठा लोपले शरीर, सर्वथा अमर आत्मतत्व. आत्मतत्वावरी जन्ममृत्यू रूप भ्रांतीचा आरोप करू नको. आत्मतत्व आहे ना, ते असणारच आहे, ते जन्मलेलंच नाही म्हणून ते मरणार नाही आहे. देह जन्मलेला आहे म्हणून तो राहणारच नाही कायम, तो मरणारच आहे. तेव्हा आत्म्याला देह कशाला म्हणतोस? आत्मोहम, आत्मबुद्धी, ती देहबुद्धी का करतोस? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके क्रिया आपुली पालटावी, आणि विदेही पडे मुक्ती भोगीत जावे. हे मनाच्या श्लोकातल्या निरनिराळ्या ओळी आहेत, पण हा संपूर्ण जीवनाचा कार्यक्रम आहे ना. विवेके क्रिया आपुली पालटावी. बघा, मुक्ती भोगीत जावी, विचार करा, मुक्तीचा भोग घ्या, मुक्तीबरोबर लग्न करा, संसार करा मुक्तीबरोबर. मुक्ती कांता परिणारी, कोण? तुकाराम म्हणतात. आणि मुक्ती नवरी रामदास म्हणतात. त्यांनी स्वतः नाही लग्न केलं, त्यांनी 2 केली तुकारामाने, पण तो म्हणतो माझी मुक्ती कांता परिणली. मुक्ती ही कांता म्हणजे पत्नी, मी मुक्तीशीच लग्न केलेलं आहे. नवरी मुक्ती कोण म्हणतात? रामदास. शेवटी मुक्तीलाच जर नवरी मानलं, नवरीलाच जर मुक्ती मानलं, तर संसार मुक्त करणारच होणार आहे. तो संसार बांधणार नाही, तर संसार प्रपंचच होणार आहे. पण मुक्त करणारी शक्ती म्हणजे पत्नी आहे. मुक्त करणारा फोर्स हा माझा पती आहे, हे नको का ठरवायला? का बाहेरूनच ठरवणार आहे? हे लक्षात घ्या. पुढे सांगितलेलं आहे शेवटी, आत्मतत्वावरी जन्ममृत्यूरूप भ्रांतीचा आरोप नको करू. आता हा शेवटचा महत्त्वाचा श्लोक वाचूया, जो सत्यात कुणीही माणूस मेलं की वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि सय्याति नवानि देही. जसं वस्त्र जुनं झालं म्हणजे ज्याला जीर्ण शब्द वापरला आहे. जीर्ण आणि शीर्ण. जीर्ण म्हणजे काळाच्या ओघात ते म्हातारं होत जातं ते, आणि शीर्ण म्हणजे जे काळाच्या ओघातच होतं पण अगदी विरबिरीत होतं. शीर्ण शरीर शीर्यते इति शरीर. शरीर शरीर हे क्षीणतच जाणार आहे, निरनिराळे तुकडे होणार आहेत त्याचे. शीर्ण जीर्ण शीर्ण हा प्रकार आहे. मग त्याच्यावर कशाला प्रेम करतो? त्याच्यात एक जे आत्मतत्व आहे ते समजून घे. म्हणून टाकोनिया द्यावे वस्त्र जैसे जीर्ण, करावे धारण मग नवे, तैसा देही एक शरीर सांडोन, स्वीकारी नूतन मग दुजे. देही म्हणजे आत्मा, जो देहात राहतो तो देही. देही काय करतो? तू जसं जुनं वस्त्र टाकतोस आणि नवीन वस्त्र घेतोस, तसा जो देही आत्मा आहे तो हे जुनं शरीर टाकतो आणि नवीन शरीर घेतो. प्रारब्ध संपलं की हे शरीर तो टाकतो, आणि या संपूर्ण मरणापर्यंत जे प्रारब्ध झाले त्याप्रमाणे नवीन शरीर घेतो. हा प्रवास चालू राहतो. ज्यावेळेला सगळं भोगलं जातं, पाप शून्य पुण्य शून्य, म्हणजे सुख शून्य आणि दुःख शून्य, त्याला मुक्ती म्हणलेलं आहे. जोपर्यंत पाप आहे थोडंसं आहे, दुःख भोगावंच लागणार आहे. पुण्यसुद्धा उरलेलं आहे, सुख भोगावंच लागणार आहे. म्हणून त्यांनी सांगितले की इथे लक्षात ठेव, टाकुनिया द्यावे वस्त्र जैसे जीर्ण, करावे धारण मग नवे, तैसा देही म्हणजे आत्मा एक, शरीर सांडोन एक शरीर सांडोन, स्वीकारी नूतन मग दुजे. उद्या हा जो श्लोक बघणार आहे तोही प्रसिद्ध आहे, नैनम चिंतन्ति. त्यांचा संबंध गजानन महाराजांच्या चरित्राशी आहे. पण आपण इथे थांबूया. आता लोक प्रश्न विचारतात की शीर्ण वस्त्र झालं, जीर्ण वस्त्र झालं की ते टाकतो आत्मा, नवीन शरीर धारण करतो. 4 वर्षाचं पोर मरतं, 1 वर्षाची मुलगी मरते, आणि कॅन्सर होऊन. ते कल्पना करा, तुम्ही कसं एक्सप्लेन करणार? याला एके ठिकाणी फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. विचार करा, आज उद्या इथून पुढे सुरुवात करू, कारण तो पुढचा श्लोक हेच सांगतो.
की मी नवीन वस्त्र आणलेलं आहे, त्याला छिद्र नको. छिद्र आलं की क्षत म्हणतो, आणि क्षत म्हणजे ते अक्षत नाही आहे. अक्षता म्हणजे काय फक्त तांदूळ आहे? अक्षता म्हणजे दुर्वा आहेत. अक्षता म्हणजे आपण बघतो ना, 2.5 जरी पानं असली बेलाची, कारण 3 पानाचा मिळालाच नाही बेल, तरी म्हणतो 2पेक्षा जास्त आहेत की नाही, ओम नमः शिवाय म्हणत नाही मी, कारण 2.5 पानं दिलेली आहेत. हा सगळा तुम्ही विचार करा, हा सगळा व्यवहार आहे, हे सगळे उपचार आहेत, ही षोडशोपचारांची पूजा आहे. एक नवीन प्रकार जो आम्ही आज रात्री 10 पासून सुरू करणार आहोत. उद्या मी तुम्हाला सांगेन 10 ते 10:30 उपासनाच करायचे. पण माझी जे सद्गुरू आहेत किंवा त्या सद्गुरूची निरनिराळी रूपं आहेत, त्याच्यावर आम्ही अभिषेक करणार आहोत. त्या भावनेनं त्याचा मंत्र आणि एखादं स्तोत्र आणि बरोबर, आणि मग त्याच्यात नामस्मरण येईल नक्की, आणि त्याच्यात मुख्य म्हणजे ध्यान येईल. नुसतं गप्प बसायचं, इथे लक्ष ठेवायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं, आणि मुख्य म्हणजे काय, श्वास घेताना श्रीराम जय राम जय जय राम शक्ती देहासाठी, आणि श्वास सोडताना ओम ब्रह्म चैतन्य महाराज मुक्ती. कशासाठी? जीवनासाठी, मन आणि चित्तासाठी. स्वतःशी बोलायचं आहे फक्त, आणि मग बघा कसा फरक पडतो. तो खूप फरक पडतो. मी हे त्या गटाकडे पाहून तुम्हाला सांगते. 21 दिवस मात्र सलग तो प्रयोग केलेला आहे. आपण करूया ना, आजपासून तुम्हाला सुरुवात केलं ना तर 6 तारखेला चातुर्मास सुरू होतो. म्हणून हे 10 दिवस 15 दिवस आपल्याकडे आहेत. 13 दिवस तरी घेऊया ना आणि करूया. मी उद्या सकाळी तुम्हाला त्या उपासनेचं डाएट आणि डोसच देतो. सोपं आहे हे, आणि ते एका वेळेला मात्र झाली पाहिजे. तुम्ही कुठलीही वेळ ठरवा. 10 ते 10:30 आम्हाला सोयीची आहे म्हणून ती ठरली. आणि आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आणि मोबाईल ऑफ कर म्हणून सांगायचं नाही. 10 ते 10:30 मोबाईल याच कामासाठी ऑन असणार आहे. काय येणार आहे? कुठले मिस्ड कॉल येणार आहेत? काही नाही. सुंदर वापरूया आणि फार छान अनुभव येतो. गणपतीचा मंत्र म्हणताना, देवीचा मंत्र म्हणताना, वासुदेवाचा मंत्र म्हणताना, हनुमंताचा मंत्र म्हणताना, शंकराचा मंत्र म्हणताना खूप छान वाटतं. आणि इतकं छान म्हणजे खूप छान. छान हा शब्दच नाही आहे, खूप खूप चांगलं वाटतं. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून उद्या इथून पुढे सुरुवात करणार आहोत. तेव्हा आत्ता तुम्हाला मी सांगितलं की हा जो होता त्यांनी सांगितलं की तुम्ही नवीन वस्त्र घातलेलं आहे, आणि एकदम तुम्ही काय करता, काहीतरी पाहिजे म्हणून जरा ते दे ग, तुम्ही वळता, आणि अगरबत्ती जी असते ती अगरबत्ती इथे लागते, आणि त्याला बारीक कॉईन पण छिद्र पडतं. अगदी ते छिद्र आल्यानंतर ते वस्त्र चालत नाही. नियम आहे अक्षत. जसं अक्षता म्हणजे फक्त तांदूळ नाही आहेत, सगळंच अक्षत पाहिजे. हे वस्त्रही अक्षत पाहिजे. मग तो भटजी म्हणतो अरे तिथे काहीतरी जळलेलं आहे, चला वस्त्र बदला. म्हणजे लहान नुकतंच वस्त्र नवीन घातलेलं आहे, बदलावं लागलं, टाकावं लागलं. त्या देहाने नवीन वस्त्र धारण केलं. म्हणून लहानपणी सुद्धा वस्त्र बदलल्याचं तो आत्मा करतो. कारण इतकाच याचा माझा सहवास आहे. एवढाच प्रवास आम्ही एकत्र करणार आहोत. आत्मा ते वस्त्र टाकून देतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. हे खरं आहे का विचारू नका मला, कारण खरं आहे का सिद्ध न करताही मी अत्यंत आनंदात राहिलेलो आहे. कारण मला हे पटलेलं आहे, मी पटवून घेतलेलं आहे. उद्या हेच आपल्याला पटवून घ्यायचं आहे. हे खरं आहे का, असं असेल का, तसं असेल का, आत्मा वगैरे असेल का, काय मी काय उत्तर देणार आहे. असेलही नसेलही. देव असेल का, असेलही नसेलही. पुनर्जन्म असेल का, असेलही नसेलही. खरं म्हणजे मी आहे का याचं उत्तरही असे नाही आणि नसे नाही. आत्ता मी आहे ना, पण अर्ध्या तासापूर्वी होतो तसा मी नसेन. नाही आहे. नसण्याकडून नसण्याकडे प्रवास चालू आहे, त्याला जीवन म्हणतात. काही वर्षांपूर्वी मी नव्हतो, काही वर्षांनंतर मी नसणार आहे. मग 2 नसण्यांच्या मध्ये एक असणं म्हणजे जीवन आहे? नाही आहे, हेही नसणंच आहे. मग असणं काय असणार आहे? तर विचार असणार आहे. विचाराच्या पातळीवर असणं शक्य आहे, ज्ञान शक्य आहे, मुक्ती शक्य आहे. चिंतन केलं पाहिजे. तिथून आपण पुढचा श्लोक उद्याचा बघणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, खूप शांत. खरंच 15 दिवसानंतर जे 4 महिने येणार आहेत, 120 दिवस, ते साजरे करूया. आपण सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो. आपण आनंद साजरा करतो, दुःखही साजरं करतो. नाही करायचं. मी माझी उपासना साजरी करणार आहे. ज्या उपासनेतून मला आनंद मिळणार तो आनंद मी साजरा करणार आहे. दिवाळीतून आनंद म्हणतो म्हणून दिवाळी साजरी करतो आपण. नाही, मी आनंदच साजरा करणार आहे. बघा तुम्ही, खूप शक्ती मिळेल. आणि आपण प्रत्येक वेळेला असं करतो, पण आपलं जीवन एकेका वर्षांनी मागे पडतं आहे.
आज विचार करूया की ह्यावेळचा चातुर्मास मी पूर्णपणे बदलून जाईन 120 दिवसात. संकल्प करूया. उद्या हा विषय पुढे बघूया. शांतपणे आपण 3 श्लोक, त्याच्यानंतर 1 श्लोक आणि त्याच्यानंतर शांतीपाठ म्हणणार आहोत. आपल्याला सगळे श्लोक माहीत आहेत. सुरुवात करूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयगाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गूढवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. समाधीचा श्लोक. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. शांतीपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. शांत. सावकाश डोळे उघडून समोर असलेले देव, देवांचा दरबार, गुरु हे सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. श्रीराम.